कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा हळू चालव ना ना हा येतो लवकर काळजी पुरीनो काळजी करू नका आपण मागणं लवकर जाऊ हा दादा काय झालं गाडी बंद पडली हा तात्या दादा कर ना काहीतरी कर तात्या दादा काहीतरी कर ना काय झालं हा काय पंक्चर पण नाही गाडी बंद पडली गाडी बंद पडली आमची तामानात काय झालं दादा अरे काय झालं काहीच कळू नाही बांधलं आता दादा इथून दवाखाना अजून 3-4 किलोमीटर आहे आता कसं करायचं तात्यांची तब्येत पण लय खराब व्हायला लागली दादा आपण तात्यांना लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे नाहीतर काय पण होऊ शकतं दिव्य धावून माझ्या पाठीशी उभी राहा आता तुझ्याच हातात आहे सगळे दिवे बस 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 चल दादा चल दादा दादा टेन्शन नको घेऊ तात्या नक्की बरं होतील बघ हा अरे आपलं तात्या लय खामके आहेत थोडा वेळ उठून उभं राहतील आणि सूर्यदादाला आवाज देतील सूर्या मला लय भीती वाटते रे आपलं तात्या बरं होतील ना रे हे काजू ए यार इकडे बघ तू कशाला रडतोय दादा समोर गप रडू नको काय नाही होणार दादा छत्री सूर्याचा पादर गाचाकला तर आपल्यावर नाव नाही ना काही विषय आहे का आपला काही संबंध आहे का अख्ख्या गावाला माहिती तो दारू पितो आज आमचा तो गाचाकला म्हणायचं आज जास्त दारू पिली होती घाबरायचं काय त्यात घाबरत तर मी असा कोणाला पण नाही घाबरणं आमच्या रक्तातच नाही आणि डॅडींना आहे ना या मॅटर मधलं काय माहित नाही म्हणून तुला विचारलं कळतंय का त्यांना कळलं नाही पाहिजे की आपण त्याला दारू पाजली होती काय चाललंय तुमचं गोमचाळ येऊ हल्ली बायकांमानी खुसूर खुसूर वाढली तुमची काय नाही ते कामाचं बोलत होतो पण मग आम्ही आल्यावर तुमची बोबडी का बरं वळती नाही डॅडी ते असं काय नाही आहे का परत वळली नाही आमच्यापासून लपून खलबत करताय आम्हालाच गनिम समजताय काय अहो असं काय बोलताय डॅडी तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास नको म्हणून म्हणलं आपणच हँडल करावं सगळं बाकी काय नाही चालत छत्री सूर्याच्या बापाची काय खबर
आई गचकला नाही म्हणजे गचकला असेल तर जाळणार कधी ते बघा. तिथं जाऊन 2 डोळ्यातून 2 अश्रू गाळायला लागतील ना. याची काय गरज आहे? अहो, एवढं होऊन सुद्धा आपण तिकडे जायचं म्हणजे आपलीच किंमत कमी करून घ्यायची. चिरंजीव अहो, राजकारणात आधी कमीपणा घेतला का पुढे मोठेपणा आपोआप मिळतो. मनातला राग चेहऱ्यावर दिसू द्यायचा नाही. नाही तुम्हाला नाही जमायचं इतक्यात. त्यासाठी वय आणि कसब लागते. हे पैलवानासारखं अंगाला तेल लावून राजकारणात उतरावं लागते. आज त्या सूर्याच्या माग गावातली सगळी माणसं आहेत. विचार करा, आपण जर तिथं नाही गेलो ती माणसं म्हणतील काय दगडाच्या काळजाचा माणूस आहे राव. पण जर गेलो तर हीच माणसं म्हणतील काय मोठ्या काळजाचा माणूस आहे राव. सगळं विसरून सांत्वन करायला आला याला म्हणतात देव माणूस. सुखाच्या प्रसंगी झालेलं माणसं लगेच विसरतात, पण दुःखाच्या प्रसंगी झालेलं हित जपून ठेवतात. आय छत्री बरोबर बोलतोय का आम्ही? वय डॅडी, लय भारी डॉक्युलिटी चालवताय बर का तुम्ही. आता तुम्ही लावत नाही म्हणल्यावर आम्हाला लावायलाच पाहिजे ना. डॅडी, ते सूर्याचा चेहरा समोर आला ना की तळपायची आग मस्तकाला जाते बघ. आणि तिथे जाऊन आपल्याला त्या दोघांशी बोलायला लागणार. बोलायची हिम्मत केली तरी तिथला तिथं जीभ हासडून टाकेन तुमची. आपण तिथं जातोय ते लोकांच्या नजरेत उठायला, आपल्याच नजरेत पडायला नाही. 4 गावकऱ्यांसमोर शंकरच्या आत्म्याला शांती मिळू दे म्हणत डोळ्याला रुमाल लावायचा आणि आपल्या वाटेला लागायचं. आपला रुबाब, आपला रुतबा असा ठेवायचा की त्या दोघांची आपल्या जवळ फिरकायची बी हिंमत झाली नाही पाहिजे. बोलणं राहिलं दूर. कळलं का? वय छत्री, त्या सूर्याच्या बापाची पक्की खबर काढू ना. जा आत्ता जातून खबर काढतो. चिरंजीव, डोकं बाजूला ठेवून विचार करण्यापेक्षा डोकं वापरून विचार करायला कधी शिकणार तुम्ही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.